नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे फॅक्टवरला या चॅनलवर. मी माझ्या चॅनलवर जुन्या बालभारती पुस्तकांचे वाचन करत असतो. मित्रांनो, तुम्हाला माझ्या चॅनलवर जुन्या बालभारतीच्या पुस्तकांचा आस्वाद घेता येईल. बालभारतींच्या जुन्या पुस्तकांमुळे तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणींमध्ये रमता येईल. तरी सर्वांनी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करावं. आज आपण जुन्या मराठी बालभारतीच्या पुस्तकामधील पाठ वाचन करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पाठाचं नाव आहे झेल्या. आता माझ्या आयुष्याला अगदी वेगळं वळण लागले आहे. इतके की कधी काळी महानदेशातील खेड्यात शिक्षक होतो हे मी विसरून जावं तरी देखील ते दिवस माझ्या आठवणीत आहेत. याचे कारण झेल्या, माझा एक विद्यार्थी. मी त्या खेड्यात 3 महिन्यांकरताच होतो. पहिल्या दिवशी साधे खिडखिडे झालेल्या लाकडी खुर्चीवर मी बेताना बसलो. एकवार साऱ्या वर्गावरून नजर फिरवली. चिल्ली पिल्ली डोळे विस्फारून बसली होती. नवे मास्तर मारकुटे आहेत की चांगले आहेत. ते सारखे हिशोबाने गणिते सांगतात की अधूनमधून गोष्टी सुद्धा सांगतात. सारखे वाचन घेतात की गाणी सुद्धा म्हणायला लावतात. असे विचार त्या चिमण्या डोक्यातून उड्या मारीत असाव्यात. मी एकवार हळूच हसलो. टेबलावर डोळ्याखाली ठेवलेली हजेरी उघडली. चिनी मातेच्या दौतीत टाक बुडवला आणि म्हणाला, हजेरी सांगा रे. सदाशिव नारायण. आड्याशी बिरबिरणाऱ्या चिमणीकडे पाहणारे पहिल्या नंबरवरचे एक पोरगे दचकले. टोपी सावरून अर्धवट उभे राहत ओरडले, हजर. अब्दुल फत्तूबाई लाल टोपीचा गोंडा हल्ला आणि चिरका आवाज उठला, हजर. होता होता शेवटचे नाव मी वाचले, जालंधर एकनाथ. आणि पोरे ओरडले, जालंधर नाही, झेल्या म्हणा. तो शाळेतच येत नाही. का येत नाही रे? मी विचारले. कुणाला ठाव मास्तर? आणि आणू का बोलवून? एका जणाने विचारले. घरी नाही, तो वड्यात चिंचा पाडतोय. दुसऱ्या एकाने अचूक माहिती सांगितली. पोरांचा एकच गिल्ला चालू झाला. तसा मी क्रूर टेबलावर आपटला, गोंगाट बंद. मग 3 चांगली तनगट पोरे जालंधरला बोलून आणण्यासाठी पाठवून दिली. ती मोठ्या वीरश्रीने गेली. 15-20 मिनिटे झाली नसतील ती जालंधरला घेऊनच आले. तो हिसकी करत होता आणि पोरांनी त्याचे दंड घट्ट पकडले होते. सोडा त्याला. कुठं होतास रे? वड्यात चिंचा पाडत होतो. आम्ही शाळेत चल म्हणल्यावर शिव्या दिल्या मास्तर. पोरांनी माहिती दिली. बटणे नसलेल्या कुर्त्याला एका हाताने गळ्याशी धरून झेल्या बिथरल्या खोडण्यासारखा उभा होता. अंगाने किरकोळच, वयाने फारसा नसावा. डोक्याला मडकट अशी पांढरी टोपी. अंगात कसले डाग पडलेले, बाईवर ठिगड लावलेले कुर्ते, तांबड्या रंगाची चौकडे असलेली गादीपाटाची चड्डी. तिचे दोन्ही अंगचे खिसे फुगलेले, त्यात बहुधा चिंचा भरलेल्या असाव्यात. सौम्य आवाजात मी विचारले, काय रे, शाळेत का येत नाहीस? काम असतं घरी, कुरमेल झेल्या बोलला. त्याचे दात काळे आणि किडलेले होते. कसलं? मस हिंडवावी लागते, भाता वडावा लागतो. दादा म्हणतो शाळेत जाऊ नकस. झेल्याची ही सवय खोटी होती, कारण पहिल्या नंबराला असलेला सदा एकदम बोलला, लबाड बोलतोस काय? काही सुधीक करीत नाही यो घरी. बापाला सांगतो शाळेत मास्तर मारते ती म्हणून, आणि गावात उन्हाडक्या करत हिंडतो. काय ऐकत नाही बापाचं. त्यावर झेल्याने रागाने सदाकडे बघितलं आणि तो तोंडातल्या तोंडात फुटला, चल की साडा बाहेर, जीवच घेतो तुझा. झेल्या उन्हाळ आणि धाडशी असल्याची माझी खात्री पटली. मी सुद्धा मवाळपणानं मी म्हणालो, अरे काम असलं तर विचारून जावं तेवढ्या पुरतं. मी काही नाही म्हणणार नाही तुला. झेल्याचा हिशोब चुकल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. फोका आणि कानफळात घेण्याच्या तयारीने तो आला होता, पण मी प्रथमापासूनच पळ घेतली होती. खिशात काय आहे तुझ्या? इतका वेळ बटनांच्या अभावी धरलेले मूठ एकदम सुटले आणि दोन्ही हातांनी झेल्याने खिशात कोंबले. काय नाही, चिंचा हाय त्या मास्तर. असे ओढून एकदम एक पोरगे जागेवरून उठून पुढे आले आणि झेल्याचे खिशात कोंबलेले हात हिसकू लागले. तसा तो केवढ्या तरी मोठ्यांदा ओरडला, अगं वाय बोर मुरखंड माझं. मला माहीत होते की हा त्याचा कांगावा आहे. तू बाजूला हो रे, जागेवर बैस बघू. मी त्या पोराला दटावले आणि झेल्याला पुन्हा म्हणालो, झेल्या काढ बघू काय आहे खिशात. चिंचा आहेत का? आणि त्या टेबलवर ठेव, मला हव्यात घरी न्यायला. काही वेळ तो तसाच उभा राहिला आणि मग बोलला, समद्या हो, आधी सगळ्या काढून टेबलावर तरी ठेव, मग मी लागेल तेवढ्या घेतो आणि तुला देतो राहिलेला.
हिरव्यागार चिंचांचे मोठे मोठे आकडे भराभर खिशातून काढून झेल्याने टेबलावर ठेवले. शाब्बास जालंधर, मास्तरांचं ऐकणारा शहाणा मुलगा आहेस ना तू. बैस आता जागेवर, शाळा सुटल्यावर तुला देईन मी यातल्या चिंचा. झेल्या खुशीने असला. त्याने एकवार चड्डी दोन्ही हातांनी वर ओढली आणि कुडत्याचा मोकळा गळा मुठीत पकडून तो जागेवर जाऊन बसला. दुसऱ्या दिवशी झेल्या पुन्हा गैरहजर राहिला. पहिल्या दिवसाची पुन्हा उजळणी करून त्याला बोलवून आणलं, पण मी त्याच्यावर कधीच रागावलो नाही. एक आठवडा असा लोटला आणि मग मात्र झेल्या नियमित शाळेत येऊ लागला. मुळात झेल्या एक चुणचुणीत पोरगा आहे. त्याच्या वात्रटपणात बुद्धीची चमक आहे, कल्पकता आहे. तो कधी सुभाष बाबूंविषयी तर कधी नाना पाटलांविषयी प्रश्न विचारी. त्याला धाडसी माणसे फार प्रिय होते. त्याच्याविषयी त्याच्या बालमनात अपार आदर होता. आता तो अभ्यासाकडेही लक्ष पुरवू लागला. हा म्हणता 3 महिने संपून गेले. मी जेल्यापाशी माझ्या जाण्याचे बोललो. तो क्षणभर खिन्न झाला, गप्प बसला आणि एकाकी म्हणाला, मी येतो मास्तर तुमच्या संग. कुठे येणार होता तो माझ्याबरोबर? मी कुठे जाणार होतो हे मलाच माहीत नव्हते. तर त्याला मी कुठे घेऊन जाणार होतो? मी असलो आणि म्हणालो, अरे वेडा काय तू, मी कुठे जाणार नाही. तालुक्याच्या गावी मोठ्या शाळेत मास्तर होणार आहे. तू इथे 4 इयत्ता शिक आणि तिकडे ये, माझ्या वर्गात ये. 7वी पास हो, इंग्रजी शिक. जेल्याच्या बाळबुद्धीचे समाधान झाले. मग एक तांबड्या दांडीचा टाक आणि पेन्सिल माझी आठवण म्हणून मी जेल्याला दिली. नंतर सर्वांना भेटलो, मुलांचा निरोप घेतला आणि पायी पायी निघालो. काही मुले वेशीपर्यंत आली आणि परतली. जेल्या मात्र परतला नाही. एक पिशवी घेऊन तो माझ्याबरोबर चालतच होता. गावाचा ओढा ओलांडला, हद्द संपली. जेल्या जातो आता. मी त्याच्या हातातून पिशवी घेतली आणि पाठीवरून हात फिरवला. झेल्याने एकाएकी ओंजळीत तोंड झाकले आणि ते रडू लागला. मास्तर, मी नाही जायचा आता त्या शाळेत. त्याची समजूत काढून मी त्याला परत पाठवला. अंगराख्याच्या बाईने तो वरचेवर डोळे पुशीत होता आणि मागे वळून पाहत होता. पाऊल वाटेची वळणी घेऊन अखेर झाडाझुडपा आड तो दिसेनासा झाला. तोंड वळून मीही चालू लागलो. त्यावर अद्याप झेल्या मला कधी भेटला नाही. तो आता कुठे असेल? मित्रांनो, तुम्हाला हा पाठ कसा वाटला? याच्यातून तुम्हाला काय शिकायला भेटलं? वाचन करताना माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल सॉरी. आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. तुम्ही सपोर्ट करा प्लीज. चला तर मग आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये तुम्ही बनवून राहिले त्यासाठी तुमचं धन्यवाद. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.